1512 पर्यंत त्यांनी पश्चिम किनारपट्टीवरील मलाबार प्रांत घेत उत्तरेकडे आपली चाल सुरू केली। गोवा कोंकण किनारपट्टीवरील काही प्रांत घेत त्यांनी साष्टी, वसई, दमणपर्यंत येऊन पोहोचले। त्यावेळी येथे गुजरातच्या सुलतानाचे राज्य होते। येथेही त्यांनी व्यापाराचे आमिष दाखवून आपल्या वखारी निर्माण केल्या आणि नंतर गुजरातच्या सुलतानाच्या विरोधातच आघाड्या सुरू केल्या आणि या गुजरातच्या सुलतानाचा पराभव करत दीव दमणपर्यंत आपले राज्य प्रस्थापित केले। प्राचीन काळी सोपारा बंदराचं जसं महत्त्व होतं तसंच काही महत्त्व या वसईच्या बंदरात पोर्तुगीजांनी निर्माण केले। प्रचंड व्यापार, प्रचंड संपत्ती निर्माण करत या पोर्तुगीजांनी वसईत आपली मोठी वसाहत स्थापन केली। भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरती पोर्तुगीजांच्या 3 मोठ्या वसाहती होत्या, एक दमण, दुसरी वसई आणि तिसरी गोवा। या व्यतिरिक्त काही छोट्या मोठ्या वसाहती आणि किल्ले या पोर्तुगीजांकडे होते। हे लोक खलाशी होते आणि आपली ताकद आरमारात आहे हे ओळखून होते, म्हणून त्यांनी समुद्र किनारा सोडून भारताच्या आत आपल्या सीमा विस्तारण्याचा कधीही प्रयत्न केला नाही। हे लोक फार चाणाक्ष होते। त्यांनी आपल्या वसाहती नद्या जेथे समुद्राला येऊन मिळतात अशा खाड्यांच्या शेजारीच वसवल्या, मग ते दीव दमण असो, चौल असो व गोवा। दमणला दमणगंगा नदीच्या दोन्ही टोकांवरती किल्ले आहेत, तसेच चौलला कुंडलिका नदीच्या एका बाजूला रेवदंडा तर दुसऱ्या बाजूला कोर्लाईचा किल्ला आहे। गोव्यातही मांडवी नदीच्या मुखावरती आपल्याला आजही अनेक किल्ले पाहायला मिळतील। वसई ही याला अपवाद नव्हती। वसईचे महत्त्व पोर्तुगीजांनी ओळखले होते। उल्हास नदी ज्या ठिकाणी अरबी समुद्राला येऊन मिळते त्या खाडीच्या मुखावरती उत्तरेस वसईचा किल्ला आणि दक्षिणेस डोंगरीचा किल्ला पोर्तुगीजांनी बांधला। भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरती या पोर्तुगीजांची वरचढ एवढी वाढली की यांच्या परवान्याशिवाय कोणाचेही जहाज येथे फिरकू शकत नव्हते। भारताच्या 1/3 भागावरती राज्य करणाऱ्या मुघल सत्ताधीशांनाही त्यांच्या मक्का मदिनाला जाणाऱ्या जहाजांसाठी यांचेच परवाने घ्यावे लागत असे।